व्यासपीठ आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला नमस्कार. मी अनन्या अरविंद खटावकर. सरांनी दिला आम्हाला हा विद्येचा वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. आज ज्ञानाच्या या पवित्र मंदिरात आम्ही आमच्या शालेयरूपी जीवनाचा सुंदर असा निरोप घेणार आहोत. याचे आम्हाला वाईटही वाटत आहे, परंतु येणाऱ्या वाटचालीसाठी आम्ही आनंदितही आहोत. मी या शाळेत 5वीत प्रवेश घेतला. बघता बघता ही 6 वर्ष कशी निघून गेली कळलंच नाही. आज आमचा निरोप समारंभ. निरोप घ्यायचा म्हणजे एक अत्यंत हळवा क्षण, जिथे काही गोष्टींना नाईलाजाने सोडून द्यावे लागते. पण मला खात्री आहे, आम्ही हे शाळेतील सोनेरी क्षण आठवणी कधीच विसरणार नाही. शालेय जीवनाच्या पहिल्या टप्प्यावर विद्यार्थ्यांना घडवण्याचे काम 5वी ते 10वी पर्यंतच केले जाते. यामध्ये विविध प्रकारच्या क्रीडा स्पर्धा, गणित जत्रा, विज्ञान प्रदर्शन, ओरिगामी मंडळ या प्रकारच्या स्पर्धांमध्ये शिक्षकांनी आमच्याकडे वैयक्तिक लक्ष देऊन आम्हाला फक्त अभ्यासातच नव्हे तर खेळातही निपुण केले. आम्ही शाळेत आल्यापासून येथील शिक्षकांनी जे ज्ञान दिले त्यांचा आम्ही पुढील जीवनात उपयोग करून पुढील वाटचाल यशस्वी करू, ही मी सरांना खात्री देते. अशा प्रकारे मला या शाळेने दिलेली ही ज्ञानाची व आठवणींची शिदोरी मी आयुष्यभर माझ्यासोबत ठेवेन. धन्यवाद. माननीय मुख्याध्यापिका सौ कोरके मॅडम, माझे प्रिय शिक्षक व माझ्या मित्रमैत्रिणींनो, मी रमा माने गोंजरी आज आपल्या इयत्ता 10वीच्या निरोप समारंभानिमित्त माझे मनोगत व्यक्त करण्याचा प्रयत्न करते. मी या शाळेत 5वीकरिता सन 2018-19मध्ये प्रवेश घेतला आणि पाहता पाहता 5वी ते 10वीची ही 5 ते 6 वर्षे कधी संपून गेली कळलीच नाही. शाळेने आम्हाला भरभरून प्रेम दिले, विद्या दिली आणि शिस्तही लावली. त्या रम्य वातावरणात कित्येक गोड आठवणी माझ्या मनात फुलासारख्या ताज्या आहेत. शाळेने आम्हा विद्यार्थ्यांसाठी अनेक कौतुकास्पद उपक्रम राबविले, ज्यामध्ये योग दिन, गणित जत्रा, विज्ञान प्रदर्शन, सूर्यनमस्कार तेही 101, कृतीपत्रिका, क्रीडा दिन इत्यादींचा समावेश होतो. स्नेहसंमेलन, स्नेहभोजन व रायगड येथील सहलीमध्ये आम्ही खूप धमाल केली. त्या आठवणी सदैव माझ्या स्मरणात राहतील. एक विशेष गोष्ट मला तुम्हाला सांगायला आवडेल की शाळेने मला शिक्षक दिनानिमित्त इयत्ता 9वीच्या वर्गाला शिकवण्याची जबाबदारी दिली. खरंच आमचे हे शिक्षक शिकवण्याचे हे अवघड काम किती सहजपणे पार पाडत असतात, त्याबद्दल त्यांचे आभार. मी या निरोप समारंभानिमित्त माझे सर्व आवडते विषय शिक्षक श्री मल्लाडे सर, वैद्य सर, सुपेकर टीचर, जाधव सर, जमदाडे टीचर, घाडगे सर, मोते सरदार सर, इनामदार सर, संस्कृत शिक्षिका हिरवे टीचर तसेच सूरज सर आणि माळी सर यांचे आभार मानते. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ कोरके मॅडम व आपल्या सर्वांचे लाडते माजी मुख्याध्यापक श्री मोने सर यांचेही विशेष आभार मानते. माझी शाळा, माझे शिक्षक, त्यांचे आदर्श विचार, संस्कार हे कायमच माझ्या स्मरणात राहतील व भविष्य काळात प्रेरणादायी ठरतील याची मला खात्री आहे. थांबते. साश्रू नयनांनी आपल्या सर्वांची रजा घेते. धन्यवाद. नमस्कार, मी सृष्टी लोंढे, आदरणीय मुख्याध्यापिका, कोरके टीचर, पर्यवेक्षक, वैद्य सर आणि माझे आवडते सर्व शिक्षक आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, यांना वंदन करून माझ्या मनातले चार विचार तुमच्यासमोर सांगत आहे. माझा या शाळेतला पहिला दिवस होता. 8वीपासून सुरू झाला. पहिल्यांदा शाळेची भव्य इमारत पाहून मनात भीती निर्माण झाली. हळूहळू 15 दिवस होऊ लागले आणि वर्ग शिक्षकांपासून ते शिपाई काकांपर्यंत एक भावनिक नाते जुळत गेले. इयत्ता 8वी, 9वी, 10वी असे वर्ष हसत खेळत आणि ज्ञान घेत घेत मी मोठी झाली. आत्तासुद्धा मी व्यासपीठावर भाषण करण्यासाठी उभी आहे. याचे श्रेय मी हिरवे टीचरांना देते, कारण त्यांनीच मला भाषण करण्यास प्रवृत्त केले. संस्कृत विषयाची भीतीही हळूहळू कमी झाली आहे. मुळे टीचर आणि मल्लाडे सर यांच्यामुळे इंग्लिश विषयाची पेपर मी पूर्णपणे सोडवू शकते. मल्लाडे सरांनी तर 9वी आणि 10वी या दोन्ही वर्षी मला खूप सहकार्य केले, त्याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानते. आणि इयत्ता 8वी शिष्यवृत्तीचे यश मला इनामदार सरांमुळेच मिळाले आहे, हे मी कधीही विसरणार नाही. ज्ञानाचा सागर म्हणजे शाळा, संस्कारांचा गोड झरा म्हणजे शाळा, व्यक्तिमत्वाचा विकासाचे वेगळे वळण म्हणजे शाळा, मोजमस्तीचा वेगळाच थाट म्हणजे शाळा. मग सांगा बरे, अशा आपल्या शाळा माऊलीला कोण विसरेल का? माझे तर मत आहे, अजिबात नाही. भविष्यकाळात सुद्धा या शाळेचे ऋण फेडण्यासाठी आपण सर्वजण नक्की पुन्हा एकत्र येऊया. मला व्यासपीठावर बोलण्याची संधी दिली यासाठी मी सर्वांचे आभार मानते. धन्यवाद.
सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही, सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही, नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही, नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही. आदरणीय व्यासपीठ व माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. मी आर्या राजेंद्र वाईकर. आज आपण सर्वजण या निरोप समारंभासाठी एकत्र जमलो आहोत. आज फक्त मीच नाही तर आपण सर्वजणच खूप भावूक झालो आहोत. मी या शाळेत 6वीत असताना प्रवेश केला. तेव्हापासूनच माझा या शाळेतील प्रवास सुरू झाला. जेव्हा मी हा प्रवास सुरू केला होता तेव्हा हे कधीच वाटलं नव्हतं की एक दिवस हा प्रवास संपायलाही लागेल. पण बघा ना, उद्यापासून हे सगळं बदलून जाईल. उद्यापासून नाही कोणता गजर वाजेल, नाही शाळेची घंटा वाजणार. जो गणवेश मी रोज घालत असे तो आता कपाटातच पडून राहणार. ज्या मित्रांना आपण रोज भेटायचो, ज्या मित्रांसोबत आपण नेहमी खेळायचो, शाळेत एकत्र यायचो, ते आता उद्यापासून आपापल्या मार्गाला जातील. उद्यापासून हे मौज मजेचे दिवस टिकणार नसतील. ती जागा जिथे मला यायला कधीच आवडली नाही, पण आज त्या जागेवरून निघून जावंसंही वाटत नाही. आमच्या आधी आमच्या बेंचवर कोणीतरी बसायचे आणि आमच्या नंतरही कोणीतरी येऊन बसेल, पण मनापासून तो बेंच तर नेहमी आमचाच राहणार. का जावेसे वाटत नाही इथून, पण जेव्हा शाळेची शेवटची घंटा वाजेल तेव्हा आपल्याला हे सर्व सोडून जायलाच लागेल, कारण आज आपल्या शाळेचा शेवटचा दिवस आहे. कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्यापासून सुंदर मडके घडवतो, त्याचप्रमाणे या शाळेतील प्रत्येक शिक्षकांनी आम्हाला घडवले. काही प्रसंगी त्यांनी आमचा दंगा तसेच चिवचिवाटही सहन केला. आमचे काही चुकल्यावर त्यांनी आम्हाला शिस्त लावली. या शाळेत आम्ही खूप काही शिकलो. आम्हाला माहीत आहे आम्ही हे जीवन पुन्हा जगू शकणार नाही. इथे घालवलेले दिवस आम्ही कधीच विसरणार नाही. एवढे बोलून मी माझ्या वाणीला पूर्णविराम देते व तुम्हा सर्वांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देते. धन्यवाद.